नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. दर्शको, मी पंढरपूरच्या रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या भारत कृषी प्रदर्शनामध्ये खरं तर उभा आहे. खरं तर आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. पाठीमागच्या 3 ते 4 दिवसांपासून पंढरपूरचा ग्रामीण भाग असेल, शहर असेल, मंगळवेढा असेल किंवा आजूबाजूच्या बऱ्याच परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग असेल, सर्वसामान्य नागरिक असतील, ते इतर रेल्वे मैदानावर येत आहेत. स्वर्गीय माजी आमदार या भागाचे भारतनाना भालके यांच्या जयंतीच्या निमित्तानं खरं तर भालके परिवाराकडून अशा पद्धतीनं या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. खरं तर 20 वर्षापूर्वी मोहिते पाटलांच्या संकल्पनेतून झालेल्या केशरमाती प्रदर्शनानंतर पहिल्यांदाच या भागातल्या लोकांना अशा पद्धतीची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नेमकं नियोजन कसं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं उभा करण्याच्या पाठीमागची संकल्पना काय होती, त्यासोबतच इथल्या राजकारणातल्या अनेक प्रश्नांबाबत बोलण्यासाठी आज आपल्यासोबत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि आता सध्या परिवाराचे नेते भगीरथदादा भालके आपल्यासोबत आहेत. दादा, खरं तर अतिशय नेटक्या अशा पद्धतीचं नियोजन झालं आहे. आज 4था दिवस आहे, जवळपास शेवटचा दिवस आहे. या 3 ते 4 दिवसामध्ये अनेक ग्रामीण भागातील लोक आले. मी देखील काल इथं आलो, लोकांशी बोललो, प्रतिक्रिया घेतल्या. अतिशय उत्साह दिसतोय. अनेक पद्धतीनं शेतीच्या क्षेत्रामध्ये असलेल्या वस्तू इथं उपलब्ध आहेत, खाण्याचे स्टॉल इथं उपलब्ध आहेत. सकाळ संध्याकाळ सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत आणि कुठेतरी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या परिवाराच्या किंवा एकूण या नानांच्या जयंतीच्या माध्यमातून खरं तर भालके परिवार पुन्हा एकदा ताकदीनं सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. खरं तर पुढे या विषयांवर बोलण्यासोबतच अनेक राजकीय प्रश्नांसोबत बोलण्यासोबतच अशा पद्धतीचं भारत कृषी महोत्सव नावाचं प्रदर्शन आपल्या भागामध्ये उभा करावं असं काय वाटलं, ती संकल्पना काय? लोकनेते आदरणीय भारतनानांच्या जयंतीचं औचित्य साधत लोकनेते भारतनाना भालके फाउंडेशनच्या वतीनं त्या ठिकाणी मंगळवेढ्यात सर्वप्रथम बैलगाडा शर्यत असेल आणि 23 ते 26 या 4 दिवसामध्ये राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सव, ज्यामध्ये कृषी, डेअरी, पशु, पक्षी या गोष्टींच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून जो भालके कुटुंबाचा नानांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यांच्यानंतर आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचा जो शेतकरी हा मूळ आमचा ढाचा आहे, साचा आहे आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी, माता भगिनींच्यासाठी, तरुण सहकारी मित्रांच्यासाठी शेतीविषयक, कारण कमीत कमी क्षेत्रात कमीत कमी पाण्यात जास्तीचं उत्पादन घ्यायचं असेल किंवा आज शेतीचा पूरक असा जोडधंदा म्हणून ज्या दुग्ध व्यवसायाकडे बघितलं जातं, तो दुग्ध व्यवसाय वाढला पाहिजे, जोपासला पाहिजे यासाठी आणि विविध आपल्या भागातल्या उद्योजकांना विविध स्टॉलच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी बचत गटाच्या महिलांच्यासाठी स्टॉलच्या माध्यमातून असेल किंवा पशुपक्ष्याच्या प्रदर्शनामधून आमच्या बालमित्रांच्यासाठी असेल, या सर्वांच्यासाठी या कृषी प्रदर्शनाचं आयोजन आमच्या असंख्य सहकार्यांनी, वडीलधाऱ्यांच्या संकल्पनेतून, मार्गदर्शनातून त्या ठिकाणी झालं आणि 23 तारखेपासून बघितलं की 23 तारखेला या भारत कृषी महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय नामदार तानाजीराव सावंत साहेबांच्या उपस्थितीत आणि त्या ठिकाणी आपल्या मंदिर समितीचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तपरायण गहिनीनाथ औसेकर महाराजांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं आणि त्याच दिवशी आपण इथल्या त्या ठिकाणी खिलार गायी असतील, खिलार बैल असतील, हे जोपासले पाहिजेत. कारण शेतकऱ्यांचे अतिशय सच्च आणि प्रामाणिक मित्र म्हणून ज्या खिलार जातीकडं बघितलं जातं, त्या गोष्टीचं संवर्धन व्हावं, त्यामध्ये भविष्यकाळात वाढ व्हावी म्हणून या पंढरपूरच्या भागात, पंढरपूर असेल, मंगळवेढा आणि सोलापूर जिल्ह्यात असंख्य खिलारप्रेमींचं, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की अशा गोष्टीचं प्रदर्शन व्हायला पाहिजे. त्यासाठी 23 तारखेला आपण त्याचं प्रदर्शन आयोजित केलं आणि मोठ्या संख्येनं जवळजवळ 250पेक्षा जास्त खिलार गायी, बैलं त्या ठिकाणी त्या प्रदर्शनामध्ये सहभागी झाली आणि त्यातूनच उत्कृष्ट असे आपण त्या ठिकाणी त्यांची निवड करून बक्षीस वितरणाचा सोहळा देखील 23 तारखेला पार पडला. 24 तारखेला दिवसभर वेगवेगळे चर्चासत्र आणि संध्याकाळी आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या, शहरातल्या स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना हे मंच उपलब्ध करून दिलं होतं. काल 25 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत डॉग आणि कॅट शो, जे आमच्या बालमित्र असतील, श्वानप्रेमींच्यासाठी, कारण श्वान म्हणजे आपला जो घरचा अतिशय प्रामाणिक आणि पाळीव जात म्हणून ज्याच्याकडे बघितले जाते, घराच्या रखवालदारीपासून शेतात, मळ्यात कुठेही आपण ज्याच्याकडं एक सच्चा मित्र म्हणून बघितलं जातो, त्याच्या अनेक आपल्या भारतातील किंवा जगभरातल्या अनेक त्या ठिकाणी त्याच्या जाती काल आपल्या पंढरपूरकरांना बघायला मिळाल्या आणि आमच्या बालमित्रांच्यासाठी हा त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता
आणि काल संध्याकाळी भव्य आणि दिव्य असा जो खेळ पैठणीचा, कारण ज्या माता भगिनी आज शेती क्षेत्रात आमच्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, दुग्ध व्यवसायामध्ये त्याच तोडीचं तोड काम करत आहेत, त्यांना देखील या शेतीविषयक, या डेअरीविषयक असेल, नवीन तंत्रज्ञान असेल, त्यांच्यासाठी काय खरेदी असेल, या माध्यमातून त्यांनी देखील आवर्जून या कृषी महोत्सवास भेट द्यावी या हेतूने आपण खेळ पैठणीचा हळदी कुंकूचा त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता. आणि रात्री प्रचंड माता भगिनींचा आशीर्वाद त्या ठिकाणी आम्हाला मिळाला. आणि म्हणून काल 3 दिवसातला आणि आजचा हा 4था दिवस सुरू आहे, या 3 दिवसातलं जर बघितलं तर इथला ग्रामीण भागातला, शहरी भागातला त्या ठिकाणी आमचा शेतकरी असतील, वडीलधारी असतील, माता भगिनींचं त्या ठिकाणी उपस्थिती, त्यांच्या उपस्थितीतून नक्कीच आम्हाला एक पाठिंबा, आशीर्वादरूपी सहकार्य, प्रेम पाठिंबा त्या ठिकाणी मिळतो आहे. आणि त्यांच्या मनातला आनंद किंवा त्यांनी प्रत्यक्ष बोलवून दाखवलं की आजपर्यंत या भागात शेतीविषयक असेल, डेअरीविषयक त्या ठिकाणी कोणतीही गोष्टी त्या दरम्यान घडत नव्हत्या. आत्ताच थोड्या वेळापूर्वी दुग्ध व्यवसायाने पशुधन वाचलं पाहिजे यासाठी आदरणीय अरविंद पाटलांचं थोड्या वेळापूर्वी त्यांची चर्चासत्र झालं, ज्यामध्ये अनेक तरुणांच्यासाठी भविष्यातली दिशा म्हणून ज्या दुग्ध व्यवसायाकडे बघितलं पाहिजे यासाठी मार्गदर्शन झालं. आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांचं, ज्या सर्वसामान्य कुटुंबाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि त्यांना या ज्ञानातून कृषीविषयक, डेअरीविषयक आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना तंत्रज्ञान उपलब्ध झालं पाहिजे या भावनेतून त्या ठिकाणी हा भारत कृषी महोत्सव आपण आयोजित केला आहे. आणि याला प्रचंड त्या ठिकाणी प्रतिसाद बघता नक्कीच आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या मनामध्ये ते किंवा क्षणात सुकावणारी गोष्ट आहे की इथं उपस्थितांचा आमच्या आशीर्वादरूपी त्यांचे जे शब्द आहेत की अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन केलं आहे. हा आशीर्वादरूपी त्यांचा पाठिंबा त्यांच्या उपस्थितीतून दिसून आला. खरं तर एका बाजूला मंगळवेढची बैलगाडा शर्यत असेल किंवा पंढरपूरमधला आता हे भारत कृषी महोत्सवाच्या निमित्तानं आज अरविंद पाटलांचं व्याख्यान असेल, पाठीमागच्या वेळा इथं काही पशुधन उपलब्ध आहे किंवा एकूण ग्रामीण भागातला शेतकरी हा नस पकडून खरं तर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम चालू असताना इथल्या राजकीय काही परिघातून विशेषतः अभिजित पाटलांच्या बाबतीमधलं एक स्टेटमेंट मी खरं तर काही माध्यमांमधनं न्यूज चॅनलवरून त्या ठिकाणी बघितलं की कुठेतरी एक चिमटा काढण्याचा हेतू किंवा काय भावना होती मला माहीत नाही, किंवा ॲक्च्युली ते वाक्य पण मला आता आठवत नाही, परंतु कुठंतरी जनावरात राहण्यापेक्षा माणसात राहावं अशा टाईपची काहीतरी वक्तव्य मी माध्यमातून ऐकली. कसं बघता ह्या सगळ्या गोष्टी? अशा मुळात बालिश लोकांना उत्तर देणं हे सुद्धा मी म्हणजे त्या ठिकाणी महत्त्वाचं समजत नाही. कारण ह्या लोकांनी कधी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून समजतं आहे की जनावरात राहण्यापेक्षा माणसात राहा, काही त्या ठिकाणी ते बोलले असतील. अरे ज्या मूळ त्या ठिकाणी शेतकरी, इथला कष्टकरी, मोलमजूर, त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचा मूळ ढाचा आणि साचा काय आहे, तर त्या ठिकाणी हे जे कृषी म्हणजे खिलार गाय आणि बैल हे आपल्या शेतकऱ्यांच्या सोबत नव्हे तर 2 पावलं पुढं राहून काबाड कष्ट करणाऱ्या ज्या खिलार बैलाकडं त्या ठिकाणी आपण बघितलं जातो आहे. आज ज्या दुग्ध व्यवसायाकडं गोरगरिबाचं शेतकऱ्यांचं कुटुंब त्या ठिकाणी जोडधंदा म्हणून चालतं आहे. आणि याच्या बाबतीत मी प्रदर्शन भरवलं. मला कोण काय म्हणलं याच्यापेक्षा मला त्या ठिकाणी ज्या मुक्या जनावरांचा आशीर्वाद हा खूप मोलाचा आणि महत्त्वाचा असतो. आणि माझं कुटुंब, मीच नाही तर माझे आजोबा त्या ठिकाणी खिलार गाय असतील, खोंड असतील, म्हशींचे त्या ठिकाणी प्रसिद्ध व्यापारी, त्यांना त्या ठिकाणी आवड होती. त्यानंतर नाना आणि त्यानंतर माझी ही 3री पिढी त्या बाबतीत त्या ठिकाणी काम करते. आणि म्हणून अशा या बालिश लोकांना या जनावरं, माणसं यापेक्षा उत्तर देत असताना, कारण जनावरांच्यामध्ये राहिल्यानंतर त्या मुक्या जनावरांच्या वेदना, व्यथा किंवा त्यांच्याबद्दल जर आस्था निर्माण झाली, मुक्या जनावरांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर माणसं आपोआप त्या ठिकाणी जोडले जातात. माणसांना त्या ठिकाणी कळतं की कारण आपल्या ज्या शेतकऱ्यांचा मूळ साचा आहे, अरे ज्या देवादिदेव शंकराचं वाहन म्हणून ज्या नंदीबैलाकडे त्या ठिकाणी बघितलं जातं. आणि म्हणून मुक्या जनावराला लळा लागला की माणसं हे आपोआप जोडले जातात. हे त्याला कळायला त्या ठिकाणी आणखी खूप वेळ जाणार आहे. कारण कागदी नोटा आणि निर्जीव आणि अस्थिर त्या ठिकाणी दगडात आणि रेतीमध्ये त्याचं मन आजपर्यंत गुंतलं आहे. त्यामुळं मुक्या जनावरांबद्दल प्रेम त्याला कधीच त्या ठिकाणी कळणार नाही आणि त्यांनी त्या फंदात पण त्या ठिकाणी पडू नये. आणि म्हणून या जनावरांचा, मुक्या जनावरांचा आशीर्वाद मिळाला तर माझा शेतकरी, कष्टकरी, त्या ठिकाणी कामगार वर्ग यांना त्या जनावरांबद्दल किती प्रेम आहे, आस्था आहे, हे सगळ्या त्या ठिकाणी देशाला माहीत आहे. आणि या देशात कृषीप्रधान आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या
पशुपक्षाच्या संस्कृतीचा आपला हा देश आहे आणि याचं प्रदर्शन मी भरवलं, आमच्या सहकार्याने भरवलं, याचं मनोमन आम्हाला त्या ठिकाणी सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून कोण काय बोलतं याच्यापेक्षा त्या ठिकाणी असल्या बालिश लोकांना नक्कीच मी सांगण्यापेक्षा शेतकरी वर्ग भविष्यकाळात त्या ठिकाणी जो आपण शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा तुमच्या बोलण्यानं त्या ठिकाणी जी त्यांची भावना दुखवत आहे ती नक्कीच भविष्यकाळात त्यांना त्यांच्या माध्यमातून उत्तर देतील. खरं तर दादा, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं जवळपास 8.5 लाखाच्या पुढचं गाळप त्या ठिकाणी झालं आहे. बऱ्याच दिवसानंतर खरं तर कारखान्याने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गाळपाचा टप्पा त्या ठिकाणी पार केला आहे. नुकतीच विठ्ठलची निवडणूक झाली, आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणामध्ये झाले होते. त्यांच्या बाजूनी सातत्यानं 8.5 लाखाचं गाळप झालं आहे हे म्हणत असताना त्यांचं कर्तृत्व दाखवलं जातं आहे. तुमचं सोशल मीडियाचं सगळं पेज चेक केलं, बघितलं तर तिथून बऱ्याच वेळा आपल्या गटातून देखील आरोप होतात की बाबांनो तुम्ही निवडणुकीमध्ये आरोप केले की तिथं भंगारच राहिले, मग भंगारामधून 8.5 लाख टनाचं गाळप झालंच कसं? ह्या बऱ्याच गोष्टी आहेत, ते कसं बघता ह्या सगळ्या गोष्टी? नाही, मुळात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी आपल्या माध्यमातून आणि सभेच्या अनेक सभांमधून त्यांनीच विद्यमान चेअरमनने आमच्यावरती आरोप करून सांगितलं होतं की कारखान्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात भंगार देखील शिल्लक नाही, कारखान्यावरती पत्रे देखील राखले नाहीत. आणि मग जर भंगार शिल्लक नव्हतं, कारखान्यावरती पत्रे जर त्या ठिकाणी शिल्लक नव्हते, तर गेल्या वर्षीचा 7,25,000 टनाचं क्रशिंग, ह्या वर्षी जवळजवळ 8.5 लाख टन क्रशिंग, जे पर डे 8,000 टनांनी हा साखर कारखाना चालतोय. ते कुणामुळे चालतोय? नानांनी त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी जे उल्का मिल टेंडम 1 मिल टेंडम त्या ठिकाणी जवळजवळ 8,000 पर डे क्रशिंग करणारी 1 मिल टेंडम असेल, 20 मेगावॅटचं को जनरेशन वाढवण्याचं काम त्यांच्या काळात त्या ठिकाणी झालं. डिस्टिलरी जे 30,000 लिटरची डिस्टिलरी आहे ती कमीत कमी 50,000 लिटरपेक्षा सुद्धा जास्तीचं पर डे त्या ठिकाणी चालते आहे. आणि म्हणून हे कशामुळं आहे तर आज जे आमचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या सभेने विद्यमान चेअरमन सांगतात की कर्ज केलं, पण या कर्ज करत असताना अद्ययावत अशी मशिनरी असेल, अद्ययावत त्या ठिकाणी नानांच्या काळात 350 एकर जमीन झाली, जी जमीन घेत असतानाच मुळात त्या ठिकाणी ही वाढ जी कारखान्याच्या संस्थेची मालमत्ता वाढवत असताना जे आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारत असतानाच त्या ठिकाणी ते घेतलेलं कर्ज आहे. चुकीचं काय आम्ही केलं असेल तर आज जवळजवळ दुसरा सीझन तुमच्या हातात आहे. चूक त्या ठिकाणी आम्ही कागदोपत्री कुठं चूक केली असेल तर दाखवा, आमच्यावरती त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करा. फक्त चांगलं झालं तर यांच्यामुळं स्वतःमुळं झालं आणि वाईट कुठली गोष्ट म्हणजे MEC बँकेनं नोटीस पाठवली तर ती मात्र जुन्यांच्यामुळं झाली आणि 8,000 टन क्रशिंग केलं तर ते मग मात्र माझ्यामुळं झालं. ही कुठं तर त्या ठिकाणी वेगळी भूमिका मांडून सभासद मात्र सुज्ञ आहे. मी यापूर्वी देखील सांगितलं, कारण आज साखर कारखान्याच्या विद्यमान चेअरमनची MEC बँकेच्या अधिकाऱ्यांची संगनमत करून तो चाललेला डाव आहे. कारण भगीरथ भालके चेअरमन असताना एक क्विंटलची बॅग विकताना 800 रुपये टॅगिंग MEC बँक त्या ठिकाणी घेत होती आणि आता त्या ठिकाणी 7.25 लाख टन म्हणजे मी जर 3 लाख क्रशिंग माझ्या काळात झालं होतं 3,05,000, त्याचं जवळजवळ 8-24 कोटी रुपये साखरेपोटी भरून घेतलं. 7 कोटी रुपये को जनरेशनच्या मिळालेल्या बिलातून म्हणजे साधारणतः 31 कोटी रुपये माझ्या काळात मी MEC बँकेला भरलेले आहेत. मग तुम्ही तुमच्या 7,25,000 टन क्रशिंग झालं, जवळजवळ 17 कोटीचं को जनरेशनमधून मिळालेलं उत्पन्न हे MEC बँक ह्यांना संगनमतानं परत त्या ठिकाणी वापरायला देते. मग हे कशाचं देतं काय? जर वर्षानुवर्ष कारखान्याची मूळ कर्ज आणि व्याजाची रक्कम जर नाही भरली तर यांना संगनमतानं डाव करून त्या ठिकाणी हा कारखाना, ह्या साखर कारखान्याचा जो कुणाच्या बापजाद्याची इस्टेट नाही, जो इथल्या तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या घामाच्या दामातून उभा राहिलेला हा साखर कारखाना आहे आणि तो शेतकऱ्यांच्याच राहिला पाहिजे यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी लढणार. आणि म्हणून आजपर्यंतची मग कैलासवासी औदुंबरांना असतील, कैलासवासी राजाभाऊ पाटील असतील, कैलासवासी वसंतदादा काळे असतील, कैलासवासी आदरणीय नाना असतील, यांच्या काळात आणि तिथून त्या ठिकाणी मी असेल, या शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे या मताचे आम्ही माणसं आहे. मात्र आज ही जी रक्कम जाणून बुजून MEC बँकेला न भरता त्या ठिकाणी जी सभासदांच्यामध्ये दिशाभूल पसरवली जाते याचं द्योतक एवढंच आहे की काही ठराविक लोकांना हाताशी धरून या साखर कारखान्याचे उद्या भविष्यात लिलाव काढायचा आणि ह्यांच्याच कुठल्या तर बगलबच्चा आणि सोबतच्या कंपन्यांनी त्या ठिकाणी हा कारखाना घ्यायचा, हा चाललेला जो डाव आहे तो डाव कदापि इथला सर्वसामान्य सभासद पूर्ण होऊ देणार नाही. त्यासाठी आम्हाला वाटेल त्या गोष्टीची तयारी जरी करावी लागली तर ते करण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी समोर असतो.
खरं तर कारखाना अशा पद्धतीनं हडपला जाईल ही भीती म्हणून तुम्ही जर बोलत असाल आणि मध्यंतरी झालेल्या चंद्रभागेच्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही ज्या पाठीमागच्या मांदियाळींची जी नावं घेतली त्या परिवारातला सगळा घटक आज एक झाला. आज युवराज पाटील आणि तुम्ही सोबत आहात, गणेश पाटील आणि तुम्ही सोबत आहात, अशी बरीच मंडळी तुम्ही चंद्रभागेच्या निमित्तानं सोबत त्या ठिकाणी लढताना दिसला. कुठेतरी विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये 3 पॅनल झाले, तुम्ही आणि युवराजदादांची मतं मोजली. आज लोक सांगतात की 15,000च्या आसपासची मतं होत आहेत. उद्याच्या येत्या काळामध्ये कारखाना वाचावा या नियमाखाली जिथं तुम्ही सातत्यानं तसं म्हणताय म्हणून विचारतोय की कारखाना वाचवण्यासाठी आम्हाला पुढच्या लांब आहे ती गोष्ट तरी देखील मुद्दामून विचारतोय की निवडणुकांमध्ये युवराज पाटील, भगीरथदादा एकत्रित येऊन कारखान्याची निवडणूक लढवतील, कारण वाचवणं हा तुमचा अजेंडा तुम्ही वारंवार बोलून दाखवता. नाही, आम्ही त्यानंतर सहकार शिरोमणीच्या निवडणुकीत सगळ्यांनी एकत्रित येऊन सांगितलं की झालं आहे आमच्याकडून त्या ठिकाणी ज्या गोष्टी चुकल्या आहेत त्या चूक मान्य करून पुढं जाणारे आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ते आहे आणि आमच्यावरती तसेच संस्कार आहेत. चुकीला चूक, बरोबरला बरोबर म्हणून जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत आपल्यात नक्कीच त्या ठिकाणी सुधारणा होत नाही. आणि सहकार शिरोमणीच्या निवडणुकीच्याच वेळी सगळ्यांनी सांगितलं की हो झाली आमची चूक, मतांतर असतील त्या ठिकाणी काय आमच्या गोष्टीत एकमेकांच्या विचारात बदल झाला असेल, परंतु दोन्ही पॅनलचं मतदान बघितलं तर 14,500च्या दरम्यान हे आशीर्वादरूपी मतदान आहे. आणि नक्की भविष्यकाळात संस्था, कारण युवराजदादा पण त्याच मताचे आहेत, गणेशदादा असतील, चेअरमन कल्याणराव काळेसाहेब असतील, ही संस्था शेतकऱ्याच्या मालकीची आहे आणि शेतकऱ्याच्या मालकीचीच राहण्यासाठी ज्या ठिकाणी लढा उभा करावा लागला तर आम्ही एकत्रितपणे भविष्यकाळात देखील लढण्यास त्या ठिकाणी तयार आहे. खरं तर विधानसभाच्या निवडणुका जवळ आल्या, त्यामध्ये लोकसभा असली तर त्या लोकसभेच्या पोटात देखील विधानसभेची बांधणी होणार आहे, प्रचार होणार आहे, निवेदन होणार आहे, गट ठरणार आहेत. आणि हे सगळं होत असताना आज जर पक्षीय स्वरूपामध्ये बघितलं, हे गोष्ट खरी आहे की सातत्यानं भालके परिवार, जनता हा माझे पक्ष म्हणून निवडणुका वेगवेगळ्या बाजूने लढत आला असला तरी उद्या ह्या पक्षीय जर समीकरणामध्ये बघितलं तर भगीरथदादा आज BRSमध्ये आहेत, उद्या BRSमध्ये असतील का ते अजित पवार गटाचा विचार करतील, कारण तशी चर्चा आहे. मी सध्या BRS पक्षाचा काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मी त्या ठिकाणी पक्षात प्रवेश केल्यानंतर, कारण पक्षात प्रवेश कसा झाला, का झाला हे इथल्या सगळ्या तमाम मायबाप इथल्या जनतेला माहीत आहे. कारण हा त्या ठिकाणी परिवारातला काम करणारा कार्यकर्ता, वडीलधारी असतील, माता भगिनी किंवा आमचा जो सळसळत्या रक्ताचा तरुण सहकारी असेल, हा स्वाभिमानानं जगणारा आणि ताटमान ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि स्वाभिमानाला ठेच लागली का आम्ही जे काय असेल ते सांगून करतो आहे. झाकरीत करायची त्या ठिकाणी कोणतीच आम्हाला ना आजपर्यंत सवय आहे ना ती भविष्यात त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून मी BRS पक्षाचा त्या ठिकाणी काम करतो आहे. BRS पक्षात मी प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख आणि त्या ठिकाणी त्यांच्या राज्यात त्यांना निवडणुकीला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर इथल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या बाबतीत BRS पक्ष आणि पक्षप्रमुखांच्याकडून भविष्यकाळात लोकसभा, विधानसभेच्या बाबतीत जी काही त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर भविष्यकाळात कोणत्या पद्धतीचं महाराष्ट्राच्याबद्दलची त्यांची व्यूहरचना आहे हे सगळं क्लिअर झाल्यानंतर नक्की पुढच्या काळात कारण मी त्यांना पक्षप्रवेश करत असतानाच सांगितलं की मी उद्याची 2024ची निवडणूक हे या पार म्हणूनच त्या ठिकाणी लढवणार आहे. कारण इथल्या त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीचा ही लढवत असताना मी फक्त आमदार व्हावं या हेतूने नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी मग नानांनी जे आम्हाला त्या ठिकाणी दिलेली कामाची पद्धत असेल किंवा त्यांची जी अधुरी राहिलेली स्वप्नपूर्तीची कामं असतील, मग मंगळवेढ्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा पिण्याच्या पाण्याचा माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा त्यांनी उतरवला, पण शेतीच्या पाण्याला त्यांनी सांगितलं होतं की आपण भले दुष्काळात जन्मलो असलो तर दुष्काळात त्या ठिकाणी मरायचं नाही आणि ते अंतिम टप्प्यात आज काम आलं आहे. परंतु लोकप्रतिनिधीच्या सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी त्या बाबतीत किती पाठपुरावा केला हा संशोधनाचा भाग आहे. फक्त विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये एका सन्माननीय मंत्री महोदयाने उत्तर दिल्यानंतर तेवढ्यावरती जर तुम्ही मिरवणुका, हार तुरेत आणि फुलं उधळण्याचं काम करून तिथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ज्या अनेक वर्षाची जी इच्छा आहे किंवा ज्या अनेक वर्षाचे जे स्वप्न आहे त्या स्वप्नावरती तुम्ही अशा पद्धतीची चेष्टा करत असाल तर नक्कीच इथून पुढच्या काळात शेतकरी शून्य आहे. आणि म्हणून तिथला प्रश्न असेल, MIDCचा प्रश्न आपण बघितला, MIDCचे अधिकारी आले तर त्या ठिकाणी अनेकांनी जसोजणी MIDCच उभा राहिली, अशा पद्धतीचं चित्र लोकप्रतिनिधीच्या बगलबच्च्यांनी त्या ठिकाणी इथं करण्याचं काम केलं. आज पंढरपूर शहरातला कॅरिडॉरसारखा महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधी कशासाठी असतो, आमदार कशासाठी असतो? सर्वसामान्याला ज्यावेळी जिथं अडचण येईल कॅरिडॉर, कारण काय आहे कॅरिडॉर? आमच्या पंढरपूरकरांना, शहरातल्या नागरिकांना विकास हवा आहे, त्या ठिकाणी नवीन घेण्याची आमची इच्छा आहे, परंतु काय
घरं, दुकानं, कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून जर तुम्ही विकास करणार असेल तर तो विकास कदापि आम्हाला मान्य नाही. 1985ला झालेला मास्टर प्लॅन आज 39 वर्षानंतर देखील तिथल्या अनेक लोकांना त्यांचं व्यवस्थित पुनर्वसन झालं नसेल तर परत तुम्ही लोकांची घरं आणि दुकानं उद्ध्वस्त करून कोणता त्या ठिकाणी विकास साधणार आहे. आणि म्हणून सर्वसामान्य नागरिकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, लोकांचा, शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी आमदार हा कवचकुंडल असतो. ज्यावेळी त्यांना कुठल्या अडचण येते, ठेच येते. आज आपल्या 22 गावातल्या त्या मतदारसंघातली काय परिस्थिती आहे? उजनीच्या पाण्याचं असेल, भाटघरच्या पाण्याच्या बाबतीत ज्यावेळी जानेवारीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याला पाण्याची गरज नव्हती. गरज कधी आहे? आज फेब्रुवारी संपतोय, मार्चमध्ये उद्या त्या ठिकाणी गरज आहे. मात्र गरज नसताना पाणी सोडलं गेलं आणि त्या ठिकाणी आज पिण्याच्या पाण्याची सुद्धा अडचण आहे. पंढरपूर शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून झाला आहे. आज आम्हाला मार्च, एप्रिल, मे आणि पाऊस पडला किंवा नाही पडला तर जून देखील त्या 1 दिवसाच्या पाण्यावरती भविष्यकाळात कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे नियोजन यासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्यासाठी त्या ठिकाणी व्हायचं आहे. यासाठी सर्वसामान्यांना त्या ठिकाणी आशीर्वादरूपी मी सहकार्य, प्रेम, पाठिंबा मागतोय. ते नक्कीच, कारण या भालके कुटुंबाचं, आदरणीय नानांचं त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जनता हाच माझा पक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं. आणि इथून पुढच्या काळात देखील आमच्यासारख्या असंख्य त्यांच्या रक्ताच्या, विचाराच्या वारसदारांचं हेच त्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की नाना आणि जनता हे समीकरण होतं. हे दोनच समीकरणं घेऊन आमच्या ह्या ठिकाणी हा पक्ष आहे. आणि या पक्षाच्या माध्यमातून भविष्यकाळात येणारी निवडणूक हे आर या पार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. आणि राहिला प्रश्न कोणत्या पक्षाचा, कुठल्या भविष्यकाळातला, तर महाराष्ट्राची लोकसभेचं त्या ठिकाणी इलेक्शन झाल्यानंतर या राज्यात देखील अनेक घडामोडी, अनेक वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यामुळं त्या बाबतीत आताच मी बोलणं त्या ठिकाणी उचित नाही. भविष्यकाळात ज्या पद्धतीनं, कारण कोणताही निर्णय घ्यायला एकटा भगीरथ भालके त्या ठिकाणी प्रमुख किंवा मालक नाही. इथले सर्वसामान्य वडीलधारी, प्रमुख काम करणारे पदाधिकारी आणि असंख्य त्या ठिकाणी या 102 आणि 2 शहरी त्या ठिकाणी भागाचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातल्या प्रमुखाशी चर्चा करूनच जो काय त्या ठिकाणी पुढील भविष्यकाळातला विचार करायचा निर्णय असेल तो घेतला जाईल. मात्र जनता आणि त्या ठिकाणी नाना हे जे समीकरण आहे, याच समीकरणावरती पुढची विधानसभा आर्यापार म्हणून त्या ठिकाणी मी सामोरं जाणार आहे. खरं तर मतदारसंघामध्ये प्रमुख सध्या 4 राजकीय गट आहेत दादा. एका बाजूला तुम्ही आहात, परिचारक आहेत, अभिजित पाटील आहेत, अवताडे आहेत. खरं तर आमदारकीच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या की या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सातत्यानं कुणी कुणाला पाठिंबा द्यायचे अशा अंगानं बऱ्याच चर्चा होतात. काल देखील मी रिपोर्ट मारला, त्यावेळेला देखील अनेक गोष्टी या संदर्भामध्ये लोक आपल्या प्रदर्शनामध्ये उभा राहून देखील त्या ठिकाणी बोलले. मध्यंतरीच्या काही काळामध्ये तुमच्या पोटनिवडणुकीमध्ये जरी अवताडेंना परिचारकांनी पाठिंबा दिला असला तरी नंतर बरंच त्या ठिकाणी विचार झाला, विषय झाला. तुम्ही देखील अनेक माध्यमांना त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया दिल्या. कुठेतरी परिचारक भालकेंना पाठिंबा देऊन चूक दुरुस्त करतील का अशा अंगाने देखील चर्चा त्या ठिकाणी झाल्या. तुमच्यातून अभिजित पाटलांमध्ये सुद्धा एकी होईल का असं काही लोकांचं म्हणणं आहे. व्हावंही असं काही जर म्हणतात, एकानं माड्यातून उभा राहावं, एकानं पंढरपुरातून, विठ्ठल परिवाराचे 2 आमदार, अशा असंख्य शक्यता, असंख्य गोष्टी त्या ठिकाणी सातत्यानं बोलल्या जात आहेत. उद्याची निवडणूक लढवत असताना त्या संदर्भातल्या आज तयाऱ्या करत असताना या शक्यतांबाबत कधी भगीरथ भालकेंच्या मनामध्ये काय असतंय का? नाही, मुळात राजकारणात कधी काय होईल आणि कोणत्या त्या ठिकाणी गोष्टी, घडामोडी घडतील या बाबतीत तुम्हाला देखील त्याची कल्पना आहे. मुळात मी जन्मत लोकांचा कौल घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे आणि तशी आजपर्यंत आम्हाला नानांनी दिलेली शिकवण आहे. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर एकटा कधीच त्या ठिकाणी नाही, तर सर्वसामान्यांना विचारूनच घेतला पाहिजे. आता जो तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की कुणी कुठून लढावं, कुणी कशा पद्धतीनं लढावं, हे सर्वसामान्य लोक सांगतात, परंतु ते ऐकणाऱ्याला देखील कळलं पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत कळत नाही, कारण लोक सांगणार आहेत, लोक त्या ठिकाणी काम करणार आहेत, कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, वडीलधारी काम करणार आहेत. मात्र कुणी कितपत आणि केवढं ऐकायचं हे प्रत्येकाने आहे. आज जर लोक सांगत असतील ह्यांनी इथून लढावं, त्यांनी तिकडून लढावं, तर त्या ऐकणाऱ्यांनी सुद्धा कितपत घेता येईल ते बघण्याची आज भविष्यकाळातली गरज आहे. आणि राहिला कोण कुणाला मदत करेल, काय करेल, मदत करून आज सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं आहे. 6 महिन्याच्या आत पश्चातापाची भावना त्या ठिकाणी झाली. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवार या नात्यानं झालेल्या चुका मी सुधारण्याचं काम केलं आहे. कारण तिथल्या काही चुका झाल्या असतील, वडीलधाऱ्यांना त्या ठिकाणी मला भेटता आलं नसेल किंवा काय आमच्या काम करण्याच्या पद्धतीत चुका झाल्या असतील,
तर दुरुस्त करणे आणि चुका सुधारून मान्य करून पुढं जाणे या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. ती मी चूक दुरुस्त करून उद्याच्या विधानसभेला जातो आहे. त्याच पद्धतीनं पोटनिवडणुकीत काही लोकांनी त्या ठिकाणी प्रमुख नेते मंडळींनी मदत केली आणि 6 महिन्यात त्यांना पश्चातापाची चुकीची जर भावना त्यांच्या मनात निर्माण झाली असेल तर भविष्यकाळात ती देखील त्यांच्या पश्चातापाची चुकीची भावना दुरुस्त करतील. इथं सर्वसामान्याला ही आशा आहे. खरं तर शेवटचा प्रश्न आहे दादा, बैलगाडा शर्यत झाली मध्ये, आत्ताचं एक कृषी प्रदर्शन झालं, मध्यंतरीच्या काळामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या बाजूनी, म्हणजे कधी आपल्या कार्यकर्त्यातून छुप्या बाजूने असेल, समोरच्या बाजूनं स्टेजवरनं असेल, निवडणुकांच्या प्रचारामध्ये असेल, सातत्याने एक आरोप होत राहिला की भगीरथ दादा काही दिवस येतात, पुढं मैदानामध्ये राहतात, लोकांमध्ये जातात, गाठीभेटी होतात, पुन्हा काही दिवस पुन्हा दादा त्या संपूर्ण मैदानापासून लांब असतात. कारण काही जरी असलं तरी हा आरोप सातत्यानं होत राहिला, हे तुम्हाला देखील ज्ञात आहे, आपण देखील अनेक वेळा या संदर्भामध्ये बोललो आहे. आत्ता उद्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, फक्त निवडणुकापुरतं म्हणून हा आरोप नाही किंवा तसं म्हणणं नाही, परंतु उद्या लोकांमध्ये काम करत असताना आता ह्या 2 कार्यक्रमानंतर जी तुमच्या गटानं गती घेतली ती गती भगीरथ बालके सातत्यानं पुढे ठेवणार आहेत का? आम्हाला लोकांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत तिथून पुढे देखील त्या ठिकाणी दिसणार आहेत का? मुळात हे आरोप कोण करतंय हे तपासलं पाहिजे. हे आरोप ज्यांना त्या ठिकाणी पुढं कायमस्वरूपी एखाद्या गोष्टीच्याबद्दल अपशब्दच वापरायचे आहेत किंवा एखाद्या गोष्टींच्याबद्दल त्या ठिकाणी अफवाच पसरवायच्या, तेच लोक त्या ठिकाणी करत आहेत. मी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन असताना या संस्थेला मदत व्हावी म्हणून मी त्या ठिकाणी पुण्या मुंबईत फिरत असताना 2-3 महिन्याचा जनसंपर्क तुटला होता. मात्र तो मी आजही कबूल करतो आहे आणि मी ऑन माईक सभेच्या माध्यमातून देखील त्या झालेल्या चुकीच्याबद्दल माझ्या वडीलधाऱ्यांची मी माफी मागितली आहे. आणि माफी मागणं हे माझ्या दृष्टीनं, कारण आम्हाला तशी त्या ठिकाणी संस्कार आणि शिकवण आहे आणि म्हणून तिथून पुढं सर्वसामान्यांच्या सुखदुःखात, लग्नकार्यात, सगळ्या गोष्टीत त्या ठिकाणी सहभागी मी, माझं कुटुंब, माझी त्या ठिकाणी अर्धांगिनी म्हणून प्रणिता असेल, माझे वडील बंधू म्हणून त्या ठिकाणी व्यंकटराव अण्णा असतील किंवा कुटुंबातले सगळे सहकारी, जिथं जिथं पोचता येईल, ज्यांनी त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही गोष्टीचं आमंत्रण निमंत्रण दिल्यानंतर त्यांच्या घरापर्यंत बांधापर्यंत जाण्याची भूमिका जे आम्ही त्या ठिकाणी पार पडतो आहे. त्यामुळं कोण काय आरोप करतं आहे याच्या पलीकडं जाऊन जर आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून मी काहीतरी त्या ठिकाणी आमचे प्रमुख वडीलधारी करत आहेत, कोणासाठी करतो आहे? आज त्या ठिकाणी मुक्या जनावरांचा आशीर्वाद, खिलार गाई, बैल संगोपन यामधून देखील विरोधकांना जर चुकीचं वाटत असेल, ते जनावरं बघून म्हणत असतील, पण मुक्या प्राण्यांचा त्या ठिकाणी आशीर्वाद पण तितक्याच महत्त्वाचा आहे. आणि मुक्या जनावरांना आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तुम्ही खिल्ली उडवल्यानंतर त्यांचा तळतळाटसुद्धा खूप त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं लागतो, हे कदाचित त्यांना त्या ठिकाणी माहीत नाही. आणि म्हणून कोण काय म्हणतं याच्यापेक्षा आमच्या त्या ठिकाणी नानांच्या विचारानं बांधलेला कार्यकर्ता, अनेक चढ उतार झाले, अनेक त्या ठिकाणी निवडणुकीच्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या, परंतु विचारावरती, त्या ऋणानुबंधनावरती, जिव्हाळ्यावरती जोडलेला माणूस आमच्यापासून कधीच त्या ठिकाणी बाजूला गेलेला नाही. उलट आणखी घट्ट त्या ठिकाणी, कारण साखर कारखान्याच्या निवडणुकीतल्या अपयशानंतर भले कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका असेल किंवा कर्मचाऱ्यांचं काम करण्याचं जाळं जरी त्या ठिकाणी बाजूला गेलं असेल, तरी इथला कार्यकर्ता, इथला तरुण सहकारी तेवढ्या ताकदीनं नव्हे तर त्याच्यापेक्षा अधिक जोमानं, कारण त्यालाही माहीत आहे की आपण गेल्या वेळेपर्यंत जसं काम करतो तो याच्यापेक्षा दुपटीनं आपल्याला काम करावं लागणार आहे. कारण कर्मचाऱ्यांची जी साथ या त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून असायची ती आपल्यासोबत नाही, आणि म्हणून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ करण्याची भूमिका आमची त्या ठिकाणी सुरू आहे. आणि ते आमचं काम कोण काय म्हणतं याच्याकडं आम्ही नेहमी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं. मी वाघाचा बछडा आहे, मी गुहेतच त्या ठिकाणी राहणार, पण मला तुमची बिळं त्या ठिकाणी हुडकायला लावू नका, हे आशयाचं मी आपल्या माध्यमातून देखील त्यांना त्या ठिकाणी आवाहन करतो. आणि त्याबाबत कुठल्या नेता काय म्हणतो याच्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांना माहीत आहे कोण सुखदुःखात, कोण अडीअडचणीत त्या ठिकाणी सहभाग आहे, आणि म्हणून तोच त्या ठिकाणी प्रमुख मानून मी भविष्यकाळात काम करणार. अगदी. आणि खरं तर अशा पद्धतीच्या या संपूर्ण प्रदर्शनाच्या माध्यमातून खरं तर दादा मोठ्या प्रमाणामध्ये मी देखील 2 दिवस येत आहे, ग्रामीण भागामधला अनेक शेतकरी येतो आहे, अनेक परिसरातील शेतकरी माता भगिनी आमच्या येत आहेत प्रदर्शनामध्ये, त्या ठिकाणी सहभागी होतात. खरं तर
शेतकऱ्याच्या शेवटच्या त्या ठिकाणी त्याचं पशुधन असेल, त्याला लागणारे बाकी सगळ्या गोष्टी असेल, हे अशा भागामध्ये उपलब्ध असणं. कारण स्टॉलमध्ये जर आज बघितलं तर धुळे असेल, लातूर असेल, नंदुरबार असेल, अशा बऱ्याच लांबच्या भागातून स्टॉल इथं एका ठिकाणी उपलब्ध झालेत. आणि या सगळ्या गोष्टी बघायच्या म्हणलं तर शेतकरी एवढ्या लांब त्याच्या व्यस्ततेतून त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आणि त्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला एका छताखाली खरं तर भारत कृषी महोत्सवाच्या निमित्तानं त्या ठिकाणी इथं उभा राहिलेत. काल देखील बोलताना तुम्ही म्हणाला की हे पहिलं वर्ष होतं, भीती होती, हे कसं उभा राहणार, हे कार्यकर्त्याला देखील शंका होती. परंतु पुढच्या वर्षी याचं नियोजन आणि अजून नेट्यानं त्या ठिकाणी आपल्या नानांच्या जयंतीच्या निमित्तानं होईल, हा देखील शब्द खरं तर काल तुम्ही माझ्याशी बोलताना त्या ठिकाणी दिला होता. आणि हे अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्याला काय मिळत असेल तर या कार्यक्रमाला खरं तर माध्यम म्हणून देखील आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. कारण जबाबदारी राज्यकर्ते नेते म्हणून तुमची देखील आहे, जबाबदारी माध्यम म्हणून आमची देखील आहे की तळागाळातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत गोष्टी पोचल्या पाहिजे, त्याला त्या मिळाल्या पाहिजेत आणि त्यातून त्याची उन्नती झाली पाहिजे, तो समृद्ध होत गेला पाहिजे. आणि त्यासाठी उभा केलेला हा संपूर्ण जो काय तुम्ही अट्टास होता 4 दिवसाचा, तो जवळपास यशस्वी झाल्याचं चित्र आज तरी त्या ठिकाणी तुर्तास पाहायला मिळते. तुम्ही आमच्याशी वेळ दिला, बोलला, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. आणि थांबूया. कॅमेरामन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.